महाराजांना माझं विचारणं असेल की महाराजांनी प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली, मग त्यानंतरच्या वंशजांनी आणि तुम्ही सुद्धा त्यांचा जो एवढा मोठा शैक्षणिक वारसा होता तो का पुढे नेला नाही. आणि आता मला असं वाटतंय उदयनराजे इथं आले आणि आजच्याच दिवशी महात्मा फुले समग्र वाङ्मयाचं इथं प्रकाशन झालं, तर ते समग्र वाङ्मय उदयनराजेंनी घेऊन जावं, अथवा मी त्यांना ते समग्र वाङ्मय पोस्टाने पाठवेल, थोडस त्यांनी वाचावं आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या म्हणण्यानुसार काही चुका झाल्या असतील तर मग तुम्ही ती पत्रकार परिषद घेऊन हा इतिहास उजागर करावा, त्याला संदर्भ द्यावेत. मग जे कोण संशोधक होते 150 वर्षापासूनचा जो इतिहास सर्वश्रुत आहे, सर्व त्याच्यामध्ये संदर्भ आहेत, संशोधक आहेत, भांडारकर प्राच्यविद्या असेल, अनेक लेखकांनी लिहिलेलं आहे. यांच्या नजरेस हे प्रतापसिंह महाराजांनी चालू केलेली मुलींची पहिली शाळा कशी नाही आली, हा माझा सवाल आहे.